पहिली गोष्ट म्हणजे रोहित पवारांनी म्हटलंय, की अजितदादांचा विमान अपघात हा खराब हवामानामुळे नाही, तर विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे झाला आहे आणि असं म्हणत त्यांनी विमानाची जी कंपनी आहे विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आहेत. रोहित पवार यांनी असं म्हटलंय, की विमानामध्ये एक स्टॉल वॉर्निंग सिस्टीम असते, जी पायलटला धोक्याची वॉर्निंग देते आणि परंतु अजितदादांच्या विमानामध्ये ती सिस्टम पूर्णपणे बंद होती आणि ही माहिती त्यांना दिलेली आहे विमान कंपनीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर, असं रोहित पवार यांनी म्हटले. तसेच रोहित पवार यांनी अनेक काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, की विमानामध्ये अशा अनेक काही तांत्रिक गोष्टी होत्या, ज्या बंद होत्या, ज्या अपघात टाळू शकत होत्या किंवा ज्या पायलटपर्यंत धोक्याची वॉर्निंग देऊ शकत होत्या. अशा काही गोष्टी बंद होत्या. त्यामुळे त्यांनी विमानाच्या कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे कदाचित रोहित पवारांना असंच वाटतंय, की अजितदादांचा घातपात झालाय.